नमस्कार. हेल्थ गुरु आय केअर परिवारात आपले स्वागत आहे. ताई, बलात्कारासारखी घटना कोणत्याही महिलेसाठी मनाला सुन्न करणारी असते. अशावेळी भीती वाटणे स्वाभाविक आहे, पण लक्षात ठेवा, यात तुमची किंवा त्या पीडितेची काहीही चूक नाही. सर्वात आधी स्वतःला सावरा, खोल श्वास घ्या. आता जे मी सांगणार आहे ते खूप महत्त्वाचे आहे. अशा घटनेनंतर अंगावर घृणा किंवा किळस येते. त्यामुळे पीडित महिला लगेच आंघोळ करण्याचा किंवा कपडे धुण्याचा प्रयत्न करते. पण थांबा, असे अजिबात करू नका. तुमची वैद्यकीय तपासणी होईपर्यंत आंघोळ करू नका, दात घासू नका आणि शक्य असल्यास शौचास जाणे टाळा. का? कारण गुन्हेगाराचे केस, वीर्य किंवा नखांचे ओरखडे हे तुमच्या शरीरावर असतात. हेच त्या नराधमाला फाशीपर्यंत पोहोचवणारे पुरावे आहेत. अंघोळ केल्याने हे पुरावे पाण्यासोबत वाहून जातात आणि नष्ट होतात. आणि कपड्यांचे काय? अंगावरचे कपडे बदलले असल्यास ते धुवू नका, ते एका कागदी पिशवीत ठेवा. लक्षात ठेवा, प्लास्टिकच्या पिशवीत ठेवू नका, कारण प्लास्टिकमुळे पुरावे खराब होऊ शकतात. कागदी पिशवी पुरावे सुरक्षित ठेवते. पोलीस तक्रार करण्याआधीच पीडितेला त्वरित सरकारी दवाखान्यात घेऊन जाणे गरजेचे आहे. तिथे फोरेन्सिक तपासणी केली जाते. तसेच नको असलेली गर्भधारणा टाळण्यासाठी डॉक्टर तुम्हाला आपत्कालीन गोळी देतात. संसर्ग झाला असल्यास त्यावरही उपचार केले जातात. कदाचित त्या क्षणी पीडितेची पोलिसात जाण्याची मानसिकता नसेल, तरीही वैद्यकीय तपासणी नक्की करून घ्या. हा रिपोर्ट पुरावा म्हणून सुरक्षित राहतो आणि भविष्यात तक्रार करायची असल्यास उपयोगी पडतो. पुराव्यांची तडजोड नको. न्याय तुमचा हक्क आहे. निरोगी रहा, सुरक्षित रहा. ही माहिती जास्तीत जास्त शेअर करा आणि हेल्थ गुरु आय केअर ला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.